हे सगळे कॉन्ट्रॅक्टर झालेत निवडणुका लढवणारे. पोलादपूरचा आमचा झेडपी मेंबर आहे जो चंद्रकांत कळंबे, कॉन्ट्रॅक्टर तरी बना, नाही तर लोकांच्या निवडणुका तरी लढा. कॉन्ट्रॅक्ट घेणार, बिलं काढणार, खरी खोटी बिलं काढणार, कसं काम होणार सांगा मला. एखाद्या कामावर त्या ठिकाणी 50 लाखाचा निधी टाकला, 50 लाखाचं काम झालं पाहिजे ना. माझा दावा आहे महाड पोलादपूर मधली, मी नंतर कामांची पण चौकशी लावणार आहे की ऍक्च्युली कामं किती झाली, निधी किती आला आणि काम किती झालं. म्हणजे लोकांना फसवतोय आपण. आता हे जिल्हा हेच मेंबर हेच ठेका घेणार, त्यांच्याच भावाला बहिणीला ठेके देणार. तुम्ही कोणासाठी आहात? निवडून कोणासाठी येता? लोकांसाठी ना. निवडून येईपर्यंत लोकांचे हात जोडणार, निवडून आले की तुम्ही ठेकेदार बनणार. आमचे दोन्ही झेडपी मेंबर ठेकेदार बनणार नाही. मला असं वाटतं भरतसिंग गोगावले, चंद्रकांत कळंबे हे दोन असे आहेत की आम्ही लोकप्रतिनिधी असून कुठलाही ठेकेदार आम्ही नाही, म्हणून लोक आम्हाला निवडून देतात. मात्र मी अनेक कार्यकर्ते उभे केलेत जे स्थानिक आहेत. नेहमी प्रवीण भाऊ बोलतात की इथल्या कार्यकर्त्यांना रोजगार मिळावा. त्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आम्ही उभे केले. त्यांना छोटी मोठी कामं आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून, आमदारकी, खासदारकी किंवा शासनाच्या योजनेच्या माध्यमातून दिलेली आहेत. 2021ला अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमध्ये हा तालुका पूर्णपणे बेचिराग झाला होता. त्यावेळेला मी काही आमची माणसं, मग त्यामध्ये माझा भाऊ स्वतः आहे, तो पुण्यातनं इथं आणून आम्ही ती कामं सगळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ती कामं पूर्णपणे रस्ते आम्ही उधारीमध्ये केले. आणि आज जे तालुक्यामध्ये जी विकास कामं दिसत आहेत ती त्या माध्यमातून केली. माझी विनंती आहे, भाऊंचा आम्ही आदर करतो, कोणातरी ऐकून आम्हालाही त्यांचा अनादर होईल असं तुमच्या तोंडातून जाऊ नये. कारण ही स्थानिक निवडणूक आहे, ही होतीला जातीला. तुम्ही तालुक्यातला तुमचा आमचा स्वाभिमान आहे, पण हे सगळं करत असताना चुकीच्या टीका कोणातरी ऐकून करू नका. अन्यथा आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडे आहेत त्या आम्हाला बाहेर काढाव्या लागतील.